आलो त्या दिवशी 12 किलोमीटर आणि आत्ता काल 11 किलोमीटर. कार रेंटल कंपनी शोधतोय कुठे, त्या बिल्डिंगच्या बाहेर कार रेंट आपण केलेली आहे 50,000 तेंगे. ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे गाडी जेव्हा रेंट करता मित्रांनो तेव्हा. भारी आहे, खरंच भारी आहे कॅनियन. तुम्हालाही यायचं असेल तर 100% या. फक्त असा उतार खूप आहे आणि येताना चालायला पण खूप लागणार आहे. 3 आठवड्यासाठी इथं आलेत ते. आणि हे बघा ते काय करतात ते. आज इथं राहणार आहेत. 3, 2, 1 आणि हे बघा आता ही अशी बघा येडी पागल असतात. फोटोच्या नादात कुठल्या कोपऱ्यात गेल्यात पारे. असला भारी व्ह्यू आहे ना बाई, मी फर्स्ट टाइम पाहतोय असलं. असं गेस्ट हाऊस आहे. इकडे एक रूम, इकडे एक रूम, इकडे जवळपास 310 किलोमीटर गाडी चालली आहे अलमाटीपासून इथपर्यंत. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आज आहे दिवस 3रा आणि आपण निघालोय एका भारी लोकेशनवर, कॅनियन्स. येस, कॅनियन्सला निघालो आहे आपण आता. इथून जवळपास 220 का 230 किलोमीटर आहे. त्यासाठी आपण कार रेंट केलेली आहे. फक्त एकदा चेक करायचं आहे आणि तुम्हाला कंपनी पण सांगतो कसं काय कुठून करायची. ओके चला, सर्वात आधी चेकआउट करूयात. आधी चला चेकआउट करतो मी, मग बोलूया आपण. हे असा अख्खा हॉटेलचा परिसर आहे बघा. इकडं मस्त. आत्ता पाऊस तर दिवसभरच पडत होता. गुलाब तर आहे, काय भारी गुलाब आहे भाई. चला चेकआउट करूयात. चला तर चेकआउट ही झालेलं आहे. आता आपल्याला चालत जायचं. ती कार रेंटल कंपनी कुठे आहे ते बघायचं आणि तिथं चालत जायचं. इथं बसचा प्रवास भारी आहे. फक्त रात्रीच्या वेळेस आहे ना, गर्दी खूप जास्त होती बसमध्ये. आता सगळ्याच बसमध्ये तसं नसेल, पण काल आपण जे कोक टोबेवरतून जी बस घेतलेली ना, त्याला बरीचशी गर्दी होती खूप. बरं इथं बसचं पण, आणि तुमच्याकडे जर कॅश असेल ना, तर मला फक्त एक ते कळालं नाही की बाबा ते रिसिप्ट देत नाहीत ते कॅशला, आणि ती अमाऊंट एक वेगळी आहे. कधी कधी ते 600 घेतात. आता जवळचं होतं एकदा, तर त्याला त्यांनी 660 घेतलेलं. ओके, 660 तेंगे घेतलेले. आणि एक लांबचं जे होतं त्याला 500च घेतलं. मग ते एक फक्त बघायचं होतं, कारण ऑनलाईन मी प्रयत्न करत होतो, ऑनलाईन काही झालं नाही आमच्याकडनं. मग त्याच्यामुळं आम्ही कॅशच मोस्टली वापरत होतो बसला. कार्ड पण मी टॅप करून पाहिलं तर ते कार्ड पण काही चालत नाही. बाकी काय भाई, एक नंबर आहे हा देश, खरंच भारी आहे. कनेक्टिव्हिटी बरीच चांगली आहे इथं. यँडेक्स करा, काही प्रॉब्लेम नाही. यँडेक्स लास्ट ऑप्शन ठेवा, त्याच्या आधी बस आणि वॉकिंग. आता वॉकिंग आमची जवळपास बघा काल 2 दिवस झाले. आलो त्या दिवशी 12 किलोमीटर आणि आत्ता काल 11 किलोमीटर. ओके, तर असं. आणि हा स्टे पण चांगला आहे, मस्त आहे. तेवढंच आपलं रिलॅक्स. आता इथून आपला आज आणि उद्या आपण साते विलेज, मी चुकीचं प्रोनाऊन्स करतो आय थिंक सो, त्या विलेजला जायचं आहे. तिथं आपला एक स्टे आहे, गेस्ट हाऊस आहे तिथं. तर तिथं चाललो आहे आपण कारनी, कारण ते आहे जवळपास 220 किलोमीटर. 2 तास नाही जास्त वेळ लागणार. आता ते सगळं बघायचं आहे आणि त्यात इथं लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे. मग सगळ्या गोष्टी जरा प्रॉपर बघायच्यात. आणि बाकी काय भाई मस्त आहे. फक्त जेवणाचं थोडंसं, काल ते आम्ही स्पाईस मंत्रामध्ये खाल्लं, एक नंबर जेवण होतं. फक्त सकाळचं बघायला लागते, कारण इथं भेटत नाही. बरंच ट्राय करायला लागते नाही का. तर सगळ्यात अंडं किंवा चिकन ते सगळ्यात जास्त वापरलं जातं इकडं. आणि मी आहे प्युअर व्हेजिटेरियन, सो सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रान्सलेटच करून बघायला लागणार आहेत. त्याशिवाय तसं होणार नाही. आणि तरी आपण काय काय चिवडा वगैरे घेऊन आलतो, त्यात ते खातोय. अजून और कुछ
एवढंच. ओके, अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर मी देत राहील. आता सर्वात आधी कार रेंटलकडे जाऊ. चला चला, आपली कॅब आता आलेली आहे. ती आपल्याला कंपनीकडे घेऊन जाईल. तिथं यँडेक्स बुक केली आहे. चलो जाऊयात आता. तर मित्रांनो, ही दृश्य होती कार रेंटलकडे जाताना. उंच उंच डोंगर, ढगं आणि उंच बिल्डिंग, सुंदर अशी अलमाटी सिटी. मस्त मजा आली. चला तर आपण जाऊयात आता. मित्रांनो, आपल्याला आपल्या टॅक्सीने आता सोडलं इथं. तर इथं मी एक कार रेंटल कंपनी शोधतोय कुठे, त्या बिल्डिंगच्या बाहेर. तेच बघूयात कुठं दिसतंय का. आता इथे काय लँग्वेज, आता तेच बघायचं एकदा नेमकं हे का इकडे. हा चेक करून सांगतो मी. इथं एकदा चेक करूयात. तर मित्रांनो, इथून मगाशी मी चालत गेलतो तिकडं, आणि हे जे अपार्टमेंट आहे जे दाखवलं मी तुम्हाला, ते बघा इथं आहे ऑटो रेंट आहे. इथं खाली कार रेंट आपण केलेली आहे 50,000 तेंगे. नो डिपॉझिटवाला हे 50,000 तेंगे दिले त्यांना, म्हणजे जवळपास 14,000 रुपये त्यांना दिलेले आहेत आपण आता कार रेंटला. हुंडाई एसेंट आहे गाडी. तर आता ते थोड्याच वेळात कार घेऊन येतील तिथं. ओके चला, आता त्याचे गाडीचे व्हिडिओ काढायचे. कधी पण लक्षात ठेवा, कुठली कार रेंट करत असेल तर कारचे व्हिडिओ आधी काढा. आतनं बाहेरनं काय डेंट वगैरे लागलं असेल तर तेही चेक करा. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि पेट्रोल जे पेट्रोल गाडी आहे, पेट्रोल 95 लागणार आहे गाडीला आपल्या. चला जाऊयात आता. कार घेऊन येतोयच तो. तर ही गाडी आहे आमची सेंट. आता याचा व्हिडिओ घ्यायचा आपल्याला. कुठं काय लागलं, स्क्रॅच वगैरे काय झालं असेल तर ते सगळेच. चला व्हिडिओ काढतो मी. प्रणित इथं व्हिडिओ काढतोय. एवढी टाकी बघा, त्यांना परत देताना एवढंच फील करून द्यायचंय. अशी गाडी आतनं. इथं तुटलेलं हे सगळे व्हिडिओज घ्या. ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे गाडी जेव्हा रेंट करता मित्रांनो, तेव्हा सर्वात. मित्रांनो, तर ही आहे हुंडाई एसेंट लेफ्ट हँड ड्राईव्ह. आणि आपल्याला निघायचं होतं खूप लांबच्या प्रवासाला, ज्याला पोचायला वेळ लागणार होता जवळपास 5 तास. 310 किलोमीटर आपल्याला जायचं होतं. तर चला एन्जॉय करा. चला मित्रांनो, तर इथं पेट्रोल भरायला आलतो आम्ही. इथं आधी तिकीट काढायचं तुम्हाला. तिकीट काढल्यानंतर मग ते फुल होतं. आणि आत्ता मस्त इथं हे बघा, ही गाडी, हे नंबर सांगायचं 8. पेट्रोल भरून झाले आता. चला जाऊयात, लेट्स गो. आता पुढं जाऊ. अजून 180 किलोमीटर राहिले. तर मस्त टँक फुल झालेला आहे. 8,200 रुपये झाले ते. आणि मस्त आता भाई हायड्रेट इज इम्पॉर्टंट. त्या अशा बॅग, एवढी डिक्की आहे बघा गाडीला. मस्त मजा येते. 80-110 अशी स्पीड लिमिट आहे इथं हायवेला. माझा प्रणितजी इथं फोटो काढूया. गाईज खरं सांगतो, लय मजा येते. एक नंबर आहे. तुम्ही पण कधी आला तर हे नक्की. दोघं 3च्या वर असेल, 3 असतील किंवा 3च्या वर असेल तर 100% कार रेंट करा. ओके, कार रेंटवाल्याचे डिटेल देतो मी. आता पुढे जाऊयात. आपल्याला जायचं साध्या विलेजला. ओके चला, फोटो वगैरे काढू इथं आता.
मित्रांनो अजून 50 किलोमीटर राहिलेले आहे आणि सुंदर असा रस्ता आहे हे बघा. कॅनियन्सकडे जायला मस्त व्ह्यू आहे भाई, खरंच लय भारी आहे. बेस्ट आहे, बेस्ट आहे. लांब लांब पर्यंत लय भारी दिसतंय हे बघा, भारी. आपण टँक फुल केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. जाताना अशी वेगवेगळे डोंगर, लांब लांबपर्यंत जमीन आणि त्यातच वेगवेगळे प्राणीही दिसत होते आपल्याला. तेवढ्यातच आपल्याला कॅनियन्स आणि लेकचा बोर्डही दिसला. चला पोचलोय आता आपण. तर मित्रांनो इथं आपण गाडी लावली आणि ही जी गाडी येते त्या रस्त्याने इकडून लेफ्ट घेतलाय आणि हे बघा समोर, ओ हो हो, शेरियन कॅनियन. मला वाटते 10 किलोमीटर फक्त राहिलेलं आहे भाई. नजारा बघा आणि वातावरण असलं गार आहे, फुल भारी आहे. बेस्ट वातावरण आहे, बेस्ट वातावरण. लय भारी वाटतं इथं, वेगळंच. ही आपली गाडी भाई, मजा येते यार. हे बघा तिकडं जायचंय आपल्याला. मस्त. चला आता इथं फोटो वगैरे काढूयात आपण. आपण पोचलोय कॅनियन च्या इथं. आता इथं परमिट लागणार आहे आय थिंक सो. हे बघा, हे नॅशनल पार्क आहे ना, मग इथं तिकीट्स काढायच्यात. आता इथं अजिंक्य आणि प्रणित गेलेले आहेत, मी गाडीत बसलोय. इथं गेट आहे, आता इथं तिकीट्स काढायचे आपल्याला आणि आज जायचं. वो हे समोर इकडं. चला जाऊयात. इथं काय काय लिहिलं आहे पण बघा, पॉज करून वाचा वगैरे. ओके चालतंय, चला. इथं आपण आता आपली गाडी लावली पार्किंगला. हे असं पार्किंग आहे आणि इकडं चालत जायचं आता आपल्याला कॅनियनमध्ये. वातावरण प्रॉपर आहे. ऊन वाटते पण हे ऊन एवढं काय लागत नाही कारण गार वातावरण मस्त आहे, खरंच भारी आहे. हे बघा आज गर्दी बरीच दिसते, बरेचसे लोक आहेत. हे असा मॅप आहे, मॅप इम्पॉर्टंट, याचा फोटो काढून ठेवा तुम्ही. आता ह्याच्या आत जाऊन यो, हे बघा इकडे सहा. मस्त मजा आपल्याला तिकडं जायचं आहे. तिकडं चला जाऊयात. चला आता इथं पायऱ्या लागतील, इथून खाली जायचं. गर्दी खूप दिसते आज, बरीच गर्दी दिसते. खाली जायचं आपल्याला तिथं. चला जाऊयात, फोटो वगैरे काढतो जरा मी. भारी आहे ना मित्रांनो. तर आपण पोचलो होतो शेरियन कॅनियनला. जसं खाली पुढे चालत चाललेलो तसं मातीचा रंगही बदलत चाललेला. पहिल्यांदाच बघत होतो मी हे सगळं. खूप जास्त आवडलं मला. नक्की तुम्हीही या आणि एन्जॉय करा. पुढं तिकडून चालत आलो आता आम्ही. अजून लय लांब जायचं आहे आपल्याला. भारी आहे, खरंच भारी आहे कॅनियन, शेरियन कॅनियन. सगळीकडनं ओरडायला लागलेत लोक, आवाज इको होतोय. हे बघा इथं पण लोक, हे बघा इथे दिसले का भाई, एक नंबर आहे. बघत राहावा.
तुम्हालाही यायचं असेल तर 100% या. फक्त असा उतार खूप आहे आणि येताना चालायला पण खूप लागणार आहे. पण एक मी सजेशन करतो की तिथं जिथं आपण ते पायरी आहे ना लाकडाची, तिथून उतरलं ना, तिथून एक फ्री गाडी भेट लास्ट पॉईंटपर्यंत फ्री आहे. पण येताना मग ते पैसे भरायला लागतात. आमचा पण प्लॅन तोच आहे की जाताना चालायचं, येताना ती गाडी घ्यायची. भाई खरंच एक नंबर आहे. हे बघा हा कलर काय, हा इथं लगेच ब्लॅक, खरंच भारी, खरंच यार बेस्ट आहे, बेस्ट. चला आता लास्ट पॉईंटला जाऊ. आपण आलोय लास्ट पॉईंटला आणि इथं बघा ब्लॅक आणि रेड कॅनियन दिसतंय. इथं ती नदी आहे, त्याचा फ्लो तो आवाज येत असेल तुम्हाला. सहा हे बघा भारी स्पॉट यार, एक नंबर आहे खरंच मस्त. चला जाऊयात तिथं. 3, 2, 1 आणि हे बघा काय स्वच्छ आहे भाई, काय स्वच्छ आहे, मस्त खरंच भारी. तर हे होतं एंड पॉईंट. इथं आता जरा बसतो आणि परत रिटर्न जाऊयात गाडीने. ओके चला आता पार्किंगमध्ये भेटतो परत गाडीपाशी. खरंच भारी झाडाची इथं बसलो मी, मस्त यार. मित्रांनो आता हे जे मी म्हणलो इथं पॉईंटला आलो, इथं नदी वगैरे गोष्ट, आता इथं आहे ना हे दोघं जण आहेत, हे कॅम्पिंग करायला लागले. ते बघा हे दोघं आहेत कॅनडावरनं. भाई 3 आठवडे ते इथं आलेत, 3 आठवड्यासाठी इथं आलेत ते. आणि हे बघा ते काय करतात, ते आज इथं राहणार आहेत आणि इथं राहून ते फूड पण इथंच बनवणार आहेत. आणि ते जवळपास एक कॅन्डी कोलसाई त्या विलेज ते इकडं पण राहिलेले असेच राहतात जवळपास 3 आठवडे. भाई काय भारी आहे. असेच कॅम्पिंग करणार आहेत आता. आज दोघंच आहेत, जास्त कोण नाही, दोघंच आहेत. भारी त्यांच्याशी बोललो वगैरे, त्यांनी चांगलं सांगितलं. येस सत्या विलेज जे आता आपण जाणार आहे ते पण भारी स्पॉट आहे. ते म्हणले दोन्ही लेक भारी आहेत, जावा एन्जॉय करा. तेच बाई असंच, हेच तर लाईफ आहे यार. हे बघा ना भारी आहे का नाही, मस्त यार. आजूबाजूला कोण नाही, शांतता एकदम. रिस्की आहे तसं नाही का, पण असं सोलो जर गेलं, सोलो डुओ नाही का, इंडियन्स थोडं कमी करतात पण बाहेरचे लोक जरा जास्त करतात. हे गोष्ट आपणही प्रयत्न करू कधी ना कधी तर. ओके चला मजा आली भाई, इथं एक नंबर स्पॉट आहे. या तुम्ही पण जाऊयात. आता पार्किंगमध्ये भेटू कारण 10% बॅटरी राहिली. ओके चलो. आपण आलतो वरती, हे खालून परत ह्या बाजूनी इथून वरती चढलो आणि असा हा व्ह्यू आहे कॅनियन्सचा. आता ही अशी बघा येडी पागल असतात, फोटोच्या नादात कुठल्या कोपऱ्यात गेल्यात पारही. असं नका करू. हाही मस्त व्ह्यू आहे, मजा आली, बेस्ट आहे कॅनियन्स, बेस्ट. चला जाऊयात आता आपल्या गाडीकडे. वरतून अजून एक दाखवतो, तिथून व्ह्यू वरतून असा व्ह्यू दिसतोय. हे बघा खरंच भारी आहे. आता इकडं आपली गाडी लावलेली, हे बघा इथं. चलो मजा आली भाई, आज प्रॉपर मजा आली. भारी खरंच भारी. या तुम्ही पण. सनसेट होतो इथं, सनसेट. मित्रांनो आपण आलोय परत आपल्या गाडीपाशी. येस कार इज वेटिंग फॉर अस. आता इथून 2 तासाचा रस्ता आहे, आपल्याला जायचंय लांब. अनलॉक. आता चला डायरेक्ट साते विलेजला भेटूयात आपण. मित्रांनो साते विलेजला जाताना हा व्ह्यू बघा, सनसेट होतोय.
कसला दिसतोय भाई साहब. पहिल्यांदा पाहिला मी एवढा भारी सनसेट यार. खरं पहिल्यांदा पाहिलं काय. खरंच भारी यार. बेस्ट बेस्ट बेस्ट. तर असला भारी व्ह्यू आहे ना भाई. मी फर्स्ट टाइम पाहतोय असला व्ह्यू. 2 मिनिटं थांबा, दाखवतो तुम्हाला. ओ माय गॉड. रोड टू हेवन. खरंच रोड टू हेवन पाहून काही कळतच नव्हतं काय बोलावं. जवळपास 6:30 वाजले आणि मग आपण निघालो पुढे साते विलेजला. तिथं पोचायला आपल्याला लागणार होते अजून 2 तास. तर आपण पोचलो साते विलेजला आणि पुढं बघा. आता आपण पोचलो साते विलेजला. आता फक्त रूमवर चेक इन करायच्या आधी इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथं आता खायला आलो आहे. इंडियन गेट म्हणून. दाखवतो मी आत. भाई 1 नंबर रस्ता होता. मजा आली. लय भारी मजा आली. चला आता भूक लागली आहे, जाऊयात आत. बघा हे हॉटेल आहे ताज इंडिया. इथं रेस्टॉरंट पण आहे आणि इथं रूम्स पण आहे. हे भारी रूम दिसतात. अच्छा चला जाऊयात आत. भूक लागलेलं आहे. ऑर्डर करतो. हे बघा असं रेस्टॉरंट आहे. आता हे ऑर्डर देऊया तिथं. हे मी दाखवतो तुम्हाला मेन्यू काय काय याच्यात, ते तुम्ही नंतर बघा. ओके एवढाच मेन्यू आहे बाई. ऑर्डर सांगून लय भूक लागली. आता 9 वाजून 10 मिनटं झाले. किती वाजले? 9 वाजून 18. 9 वाजून 18 मिनटं झालेली. आणि ऑर्डर लवकर सांगतो. येस ऑर्डर सांगतो. ओके जेवण आलं दाखवतो मी आणि चव पण सांगतो कशी. मित्रांनो खाण्याच्या नादात काय कळलंच नाही. आणि बघा हे डाळ भात आहे. बाकी सगळं संपवलं आम्ही. नान, चना मसाला, जिरा राईस डालतं हे एवढं उरलं भाई. चव 1 नंबर. बेस्ट. बिल चेक करू किती रुपये. हे आहे आपलं हॉटेल. हे बघा आता अंधार आहे. आत जाऊन दाखवतो मी. ओके चला आत जाऊयात, दाखवतो मी. शूज वगैरे काढून. हे गाडीचं जरा फक्त हे आवाज वगैरे लय करतंय. हा बा आत दाखवतो मी कसं काय. चला इथं शूज ठेवले काढून. आणि हे असं गेस्ट हाऊस आहे. इकडे एक रूम, इकडे एक रूम, इकडे एक रूम, असे बरेचसे रूम आहेत. तिकडं डायनिंग एरिया आहे ते सकाळी. आणि ही आहे आपली रूम. ओ माय गॉड. तर ही अशी रूम आहे आणि इकडं बाथरूम आहे. बाई साहब बढिया. चला तर आज बरंच चाललो. जवळपास 10 किलोमीटर आपण चालणं झालं आज. भाई मजा आली एकदम मजा. तर मित्रांनो हा व्लॉग आज आपण एंड इथंच करूयात. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला जाऊन लाईक अँड सबस्क्राईब करा. ओके मजा आली भाई. कॅनियन बेस्ट आहे. आणि हा रस्ता पण जो होता तो भारी होता यायला. जवळपास 310 किलोमीटर गाडी चालवली आज आलमाटीपासून इथंपर्यंत. चला सकाळी भेटूयात उद्या. बाय बाय.